Hello, my name is Radhesham Bidada. She is my wife, Rupal Bidada. She is my daughter, Aradhya Bidada. आम्ही फेलिसिटीमध्ये 1 वर्ष झालं जवळजवळ शिफ्ट होऊन. आमचं 3 BHK फ्लॅट आहे, तर तेव्हा आम्ही इंटेरियर डिझायनर शोधतच होतो, सर्च करतच होतो. तर आम्ही बऱ्याच इंटेरियर डिझाईनकडे आम्ही इन्क्वायरी केली होती. आम्ही ऑब्व्हियसली सगळीकडे सर्च करतच होतो आणि आम्ही सोसायटीमध्ये पण सर्च केलं, चेक केलं. आता आमचा जो 3 BHK फ्लॅट आहे, मला असंही नव्हतं की भरभरून फर्निचर करायचं आणि पूर्ण कंजेस्टेड फ्लॅट वाटावा असं ऑब्व्हियसली मला वाटत नव्हतं. मला जे फर्निचर आहे ते एकदम सुटसुटीत स्पेशियस घर वाटायला पाहिजे. म्हणजे फर्निचर केलेलं असलं तरीही असं वाटायला पाहिजे की खूप स्पेस आहे. सेकंड फ्लोअरवर आम्ही असंच व्हिजिट केली, तर तेव्हा त्यांचं काम चालू होतं. आय थिंक आम्हाला त्यांचं फ्लॅट जे वाटलं ते बिलकुल असंच वाटलं की त्यांचं फ्लॅट ऑलरेडी कम्प्लिशन स्टेजमध्ये आहे, फक्त पेंटिंगचं काम चालू होतं. आणि फ्लॅट बघितल्यानंतर वाटलं की खूप स्पेशियस आहे, म्हणजे पूर्णच्या पूर्ण स्पेस अवेलेबल होती आपल्याला यूज करायला. आम्हाला ते आवडलं. म्हणजे म्हणतात ना की फर्स्ट साईटमध्येच कळून जातं की म्हणजे काय होऊ शकतं. आणि त्यांनी एंड टू एंड विन्सम या इंटरनेट डिझायनरला प्रोजेक्ट दिलेला होता. जेव्हा मी इंटेरियर डिझायनर म्हणजे इंटेरियरसाठी सर्च करत होतो, तेव्हा माझ्यासाठी 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत्या. नंबर 1 बजेट, नंबर 2 फिनिशिंग आणि नंबर 3 टाईमलाईन्स. कारण ऑब्व्हियसली हे 3 BHK घर आहे आणि इथे घरात बसून तर ऑब्व्हियसली फर्निचरचं काम होतं, पण खूप डिफिकल्टीज येतात आणि माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला ते शक्य नव्हतं. तर टाईमलाईन पण माझी ऑलमोस्ट लाईक 3 महिन्यामध्ये 3 BHK इंटेरियरचं काम संपायला पाहिजे असं माझं होतं रिक्वायरमेंट. इंटेरियर सुरू झाल्यानंतर कम्युनिकेशन आमचं खूप छान झालं मॅमशी. ज्या पण माझ्या रिक्वायरमेंट्स होत्या तर त्यांनी त्या समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांनी डिझाईन करून खूपदा म्हणजे त्यांनी पाठवल्या की जोपर्यंत आम्ही सॅटिस्फाईड होत नाही तोपर्यंत त्यांनी खूप डिझाईन पाठवल्या. आणि आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. त्यांचं फोटे पण तो खूप छान आहे की ते खूप मिनिमलमध्ये खूप सुंदर इंटेरियर करतात. त्याच्यामुळे इंटेरियर आमचं खूप सुंदर झालं. आफ्टर त्यांनी आम्हाला घर पण टाईमलाईनच्या आधीच दिलं. कार्पेंट्री वर्क त्यांनी म्हणजे आम्ही 3 मंथ्स सांगितलं होतं, त्याच्या आधीच त्यांनी आम्हाला हँडओव्हर केलं होतं. म्हणजे कार्पेंट्री वर्क आमचं सगळं व्यवस्थित झालं होतं. त्याच्यानंतर मग डेकोरला पण मॅमनी खूप हेल्प केली.
आता आमच्या घराच्या इंटेरियरला 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि अजून पण आमच्या घरी आलं की लोकांना वाटत नाही की हे 1 वर्ष झालं आहे म्हणून घराला इंटेरियर करून. हे इतकं फ्रेश झालं आणि छान वाटतं, वेलकमिंग वाटतं घर. मॅमनी इतकं व्यवस्थित हे केलं आहे, स्मूथली जसं पाहिजे तसं आमचं घर डिझाईन करून दिलं आम्हाला. त्या हिशोबाने तुम्ही विन्सम इंटेरियरला पूजा मॅमना कॉन्टॅक्ट करावं असं मी रेकमेंड करेन. कारण त्यांचं इंटेरियरचे जे स्किल्स आहेत किंवा त्यांचं जे काम आहे आणि कम्युनिकेशन आहे क्लायंटसोबतचं खूप छान आहे, खूप स्मूथ आहे. तर माझं म्हणणं आहे की जरूर तुम्ही विन्समसोबत कॉन्टॅक्ट करावं. थँक्यू.